डोळे फक्त काही क्षणांसाठी बंद करा. कल्पना करा, आजपासून 10 वर्षांनी तुम्ही एका शांत जागी बसलेले आहात. तुमच्याकडे पैसा आहे, घर आहे, ओळख आहे. पण अचानक कोणी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, तुम्ही खरंच आनंदी आहात का? तुमचं उत्तर काय असेल? कदाचित तुम्ही काही क्षण शांत राहाल, कारण आयुष्यातील सर्वात कठीण प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शब्दांची नाही, तर स्वतःशी प्रामाणिक होण्याची गरज असते. आपण लहानपणापासून यशाच्या मागे धावायला शिकतो. चांगले गुण मिळवा, चांगली नोकरी मिळवा, जास्त पैसे कमवा, मोठं घर घ्या. पण कुणीही आपल्याला हे शिकवत नाही की स्वतःला कसं शोधायचं. सकाळी गजर वाजतो, आपण उठतो, कामाला जातो, दिवसभर धावपळ करतो, रात्री थकून परत येतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. दिवस बदलतात, कॅलेंडर बदलतं, वय वाढतं, पण मनातला रिकामीपणा तसाच राहतो. मग प्रश्न पडतो, नेमकं काय कमी आहे? आणखीन पैसा, आणखीन प्रसिद्धी, आणखीन यश, की काहीतरी असं ज्याला आपण वर्षानुवर्ष दुर्लक्षित करत आलो आहोत. एक वृद्ध माणूस रोज पहाटे गावाच्या काठावर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसायचा. लोक त्याला विचारायचे, इथे रोज बसून तुला मिळतं तरी काय? तो फक्त हसायचा आणि म्हणायचा, जग बदलण्याआधी मी स्वतःला ऐकायला शिकलो. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी वर्षानुवर्ष सगळ्यांचं ऐकलं, पण स्वतःच्या मनाचा आवाज मात्र कधी ऐकलाच नाही. जर आज तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं बनलं आहे, जर तुम्ही कधी रात्री उशिरा स्वतःला विचारलं असेल, मी जे करत आहे ते खरंच माझ्यासाठी आहे का, तर हा प्रवास तुमच्यासाठी आहे. आज आपण कोणतं जादुई सूत्र शोधणार नाही. आपण करोडपती होण्याचं रहस्यही सांगणार नाही. आपण फक्त अशा छोट्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. कारण अनेकदा जीवन बदलण्यासाठी मोठ्या क्रांतीची गरज नसते, फक्त एका प्रामाणिक प्रश्नाची गरज असते. आणि तो प्रश्न आहे, मी रोज सकाळी का उठतो? जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजून सापडलं नसेल, तर पुढची काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या मिनिटांपैकी एक ठरू शकतात. म्हणून शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित या कथेत तुम्हाला तुमचीच गोष्ट दिसेल. अध्याय 1. आपण स्वतःपासून इतके दूर कसे गेलो? लहानपणी तुम्हाला आठवतं का? पावसाचं पहिलं पाणी पडलं की चप्पल काढून धावत बाहेर जायचो. मातीचा सुगंध आला की तो अनुभवण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नव्हती. एखादं फुलपाखरू दिसलं तरी त्याच्या मागे धावण्यात आनंद होता. तेव्हा आनंदासाठी पैशांची गरज नव्हती, वेळेचीही गरज नव्हती, फक्त मन जिवंत होतं. पण जसं वय वाढत गेलं तसतसं आपल्या चेहऱ्यावर जबाबदाऱ्या वाढल्या आणि मनावर अपेक्षांचं ओझं चढत गेलं. लोक काय म्हणतील? माझ्यापेक्षा तो पुढे गेला, अजून थोडं कमावलं पाहिजे, आणखी मोठं झालं पाहिजे. हे विचार इतके मोठे झाले की त्यांच्यामध्ये स्वतःचा आवाजच हरवून गेला. एका शहरात 2 मित्र राहत होते. दोघांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. पहिल्याने मोठ्या कंपनीत नोकरी स्वीकारली. पगार उत्तम होता, पण त्याचं आयुष्य फक्त मीटिंग, डेडलाईन आणि स्क्रीनपुरतं मर्यादित झालं. दुसऱ्याने छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला संघर्ष झाला, अनेकदा अपयश आलं, पण प्रत्येक संध्याकाळी तो घरी परतताना थकलेला असला
तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असायचं. एके दिवशी पहिल्या मित्रानं विचारलं, तुझ्याकडे माझ्यासारखा पैसा नाही, मग तू एवढा आनंदी कसा? दुसरा शांतपणे म्हणाला, कारण मी रोज जे करतो त्यात मला माझा एक तुकडा दिसतो. हे वाक्य ऐकायला साधं आहे, पण त्यात आयुष्याचा खोल अर्थ दडलेला आहे. आपल्यापैकी किती लोक रोज सकाळी उठून असं म्हणू शकतात, आजचा दिवस मला जगायचा आहे, आणि किती लोक फक्त म्हणतात, आजचा दिवस समहाऊ पार करायचा आहे. यातला फरक खूप मोठा आहे. एक माणूस जगतो, दुसरा फक्त दिवस ढकलतो. तुम्ही कोणत्या गटात आहात? हा प्रश्न स्वतःला विचारा. उत्तर दुसऱ्यांना सांगायची गरज नाही, कारण खरं उत्तर फक्त तुम्हाला माहीत असतं. आज सोशल मीडियावर प्रत्येक जण आनंदी दिसतो. प्रत्येक फोटोमध्ये हसू असतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये यश असतं. पण पडद्यामागे किती जण एकटे बसून स्वतःलाच शोधत असतात हे कोणालाच दिसत नाही. तुलना ही अशी शर्यत आहे ज्यात फिनिश लाईन कधीच नसते. तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणीतरी असेल, तुमच्यापेक्षा हुशार कोणीतरी असेल, तुमच्यापेक्षा प्रसिद्ध कोणीतरी असेल. मग तुम्ही कितीही पुढे गेलात तरी मन म्हणत राहील, अजून नाही. आणि अशीच संपूर्ण आयुष्य निघून जाईल. पण कल्पना करा, जर तुम्ही आजपासून फक्त कालच्या स्वतःशी तुलना केली तर? जर रोज फक्त 1% सुधारणा केली तर? जर इतरांना मागे टाकण्याऐवजी स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर? कदाचित आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होईल. कारण खरं यश हे इतरांपेक्षा मोठं होण्यात नाही. खरं यश म्हणजे कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक शांत, अधिक प्रामाणिक आणि अधिक समाधानी होणं. आता एक छोटासा प्रयोग करा. मनात डोळे बंद करून स्वतःला 5 वर्षांच्या मुलासारखं पहा. तो लहान मुलगा तुमच्याकडे पाहून काय म्हणेल? तू माझी स्वप्न जगतोयस, की तू मला मध्येच कुठेतरी विसरलास? या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर कदाचित तुम्हाला पुढचा रस्ता शोधण्यासाठी वेगळ्या नकाशाची गरजच पडणार नाही. कारण दिशा बाहेर नसते, ती नेहमी आत असते. आणि त्या दिशेचा शोध घेण्याची सुरुवात आता होणार आहे. अध्याय 2. पैसा की समाधान? आयुष्य खरंच कशासाठी जगायचं? कल्पना करा, 2 घड्याळं एका दुकानात शेजारी शेजारी ठेवलेली आहेत. एक महागडं, चमकदार आणि आकर्षक, दुसरं साधं, कोणत्याही ब्रँडचं नाव नसलेलं. दोन्ही वेळ मात्र अगदी बरोबर दाखवतात. फरक फक्त बाहेरच्या रूपात आहे. माणसांचं आयुष्यही असंच असतं. काही लोक बाहेरून खूप यशस्वी दिसतात. मोठी गाडी, मोठं घर, महागडे कपडे, सतत प्रवास. पण रात्री उशीवर डोकं ठेवताना त्यांचं मन शांत असतंच असं नाही. तर काही लोक साधं आयुष्य जगतात. त्यांच्याकडे फार काही नसतं, पण सकाळी उठताना त्यांना दिवसाची उत्सुकता असते. मग खरं श्रीमंत कोण? एका गावात एक वृद्ध सुतार राहत होता. त्याने आयुष्यभर लाकडातून सुंदर वस्तू तयार केल्या. त्याची प्रत्येक कलाकृती विकली जायची. पण तो कधीही घाईघाईने काम करत नसे. एकदा एका तरुणाने त्याला विचारलं, तुम्ही दिवसाला दुप्पट काम केलं तर दुप्पट पैसे मिळतील, मग एवढं हरू का काम करता? वृद्ध सुतार हसला. तो म्हणाला, मी फक्त वस्तू बनवत नाही, मी माझं आयुष्य घडवत असतो. हे वाक्य ऐकायला साधं आहे, पण विचार करा, तुम्ही तुमच्या कामातून फक्त पगार कमावत आहात की स्वतःला घडवत आहात? कारण प्रत्येक दिवस आपल्याला 2 पर्याय देतो. पहिला, वेळ विकून पैसे कमवा. दुसरा,
वेळ वापरून स्वतःची ओळख निर्माण करा. दोन्ही चुकीचे नाहीत, पण दुसरा पर्याय निवडणारे लोक अनेकदा आयुष्याच्या शेवटी मागे वळून पाहताना पश्चात्ताप कमी करतात. आज अनेक लोक म्हणतात, आणखी थोडे पैसे झाले की मी आनंदी होईन. पण हा थोडा कधीच संपत नाही. पहिल्यांदा 10,000 हवे असतात, नंतर 1,00,000, मग 10,00,000, मग 1,00,00,000, आणि तरीही मन म्हणत राहतं, अजून काहीतरी कमी आहे. कारण रिकामेपणा पैशाच्या कमतरतेमुळे नसतो, तो उद्देशाच्या कमतरतेमुळे असतो. एका नर्सची गोष्ट ऐका. ती रोज हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्णांची काळजी घ्यायची. तिचा पगार फार मोठा नव्हता, पण प्रत्येक वेळी एखादा रुग्ण तिचा हात धरून म्हणायचा, आज तुमच्यामुळे बरं वाटलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जे समाधान यायचं ते कोणत्याही बोनसपेक्षा मोठं होतं. आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही कोणाच्याही टाळ्यांशिवाय कराल? ज्यासाठी तुम्हाला प्रसिद्धीची गरज नाही, ज्यासाठी पैशाचं आकर्षण नाही, फक्त मन म्हणतं, हे करताना मी खरा वाटतो. कदाचित ते चित्र काढणं असेल, कदाचित मुलांना शिकवणं, कदाचित झाडं लावणं, कदाचित गाणी लिहिणं, किंवा फक्त कोणाचं मनापासून ऐकून घेणं. समाधान नेहमी मोठ्या यशात सापडत नाही, ते अनेकदा छोट्या कृतींमध्ये लपलेलं असतं. एक आई रोज सकाळी आपल्या मुलासाठी डबा बनवते. कोणी तिचं कौतुक करत नाही, कोणतंही पुरस्कार मिळत नाही, पण त्या छोट्याशा कृतीत प्रेम असतं. आणि प्रेमातून केलेलं काम कधीच वाया जात नाही. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. जर उद्यापासून तुम्हाला पैशाची चिंता नसती, तर तुम्ही दिवस कसा घालवला असता? कोणतं काम केलं असतं? कोणाला भेटला असता? कोणती स्वप्न पुन्हा उचलली असती? या प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवा. कारण अनेकदा आपल्या मनाला आधीपासून उत्तर माहीत असतं. आपण फक्त त्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या मनाचं उत्तर ऐकायला शिकतो, तेव्हा त्याला जग बदलण्याची गरज राहत नाही. त्याचं स्वतःचं जग बदलायला सुरुवात होते. पण एक प्रश्न अजूनही उरतो. जर समाधान आपल्या आतच आहे, तर ते शोधायचं कसं? याचं उत्तर आपल्याला पुढच्या प्रवासात मिळेल. कारण आता वेळ आली आहे स्वतःच्या खऱ्या ताकदीला आणि लपलेल्या आवडीला ओळखण्याची. अध्याय 3. तुमच्यात दडलेली ताकद, जी कदाचित तुम्हालाही माहीत नाही. एकदा एका शिल्पकाराला विचारण्यात आलं, इतका सुंदर पुतळा तू कसा तयार करतोस? तो हसला आणि म्हणाला, मी पुतळा तयार करत नाही, तो आधीपासूनच त्या दगडात असतो. मी फक्त अनावश्यक भाग काढून टाकतो. माणसाचं आयुष्यही अगदी असंच असतं. आपल्यामध्ये क्षमता आधीपासून असते, पण भीती, तुलना, इतरांच्या अपेक्षा आणि स्वतःबद्दलचा कमी विश्वास यांचं जाड आवरण तिच्यावर चढलेलं असतं. लहानपणी तुम्ही कधी चित्र काढलं असेल, कदाचित गाणं गायलात, कदाचित एखादी गोष्ट लिहिली असेल, किंवा मित्रांना एखादी कठीण गोष्ट सोप्या भाषेत समजावून सांगितली असेल. त्यावेळी तुम्ही विचार केला होता का की यातून करिअर होईल? नाही, कारण तेव्हा तुम्ही आनंदासाठी करत होतात. पण जसजसं वय वाढलं तसतसं प्रत्येक गोष्टीला एकच प्रश्न जोडला गेला, यातून पैसे मिळतील का? आणि त्या एका प्रश्नाने कितीतरी स्वप्न जन्म घेण्याआधीच संपवली. एका छोट्या गावात राहणाऱ्या मुलीला शिवणकामाची आवड होती. लोक म्हणायचे, यात काय भविष्य आहे? पण तिने हार मानली नाही. ती रोज थोडं शिकत गेली, नवीन डिझाईन्स बनवत गेली, आणि काही वर्षांनी तिच्या छोट्या खोलीतून सुरू झालेलं काम अनेक महिलांना रोजगार देऊ लागलं. तिच्याकडे सुरुवातीला मोठी गुंतवणूक नव्हती, मोठे संपर्क नव्हते.
होतं ते फक्त एक कारण. तिला तिचं काम मनापासून आवडत होतं. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का, जी करताना घड्याळाकडे पाहायची गरज पडत नाही, ज्यात वेळ कसा जातो हे कळत नाही? जर उत्तर हो असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अनेकदा आपली खरी ताकद आपल्याला सर्वात सहज वाटणाऱ्या गोष्टीत लपलेली असते. एक शिक्षक वर्गात फक्त पुस्तकातील धडे शिकवत नव्हता. तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचा. कोणाला प्रोत्साहन हवं आहे, कोणाला फक्त एकदा तू करू शकतोस हे ऐकायचं आहे, हे त्याला समजायचं. वर्षांनंतर त्याचे विद्यार्थी मोठ्या पदांवर पोहोचले. पण ते म्हणायचे, आम्हाला फक्त विषय शिकवला नाही, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. हीच खरी ताकद आहे, जी फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांचं आयुष्यही उजळवते. आता एक छोटा प्रयोग करूया. एक कागद घ्या, त्यावर 3 प्रश्न लिहा. पहिला प्रश्न, कोणतं काम करताना मला ऊर्जा मिळते? दुसरा प्रश्न, लोक माझ्याकडे कोणत्या मदतीसाठी वारंवार येतात? तिसरा प्रश्न, जर अपयशाची भीती नसती तर मी काय केलं असतं? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुमच्याबद्दल अशा गोष्टी सांगतील ज्या कदाचित कोणत्याही व्यक्तिमत्व चाचणीत सापडणार नाहीत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ताकद शोधणं पुरेसं नाही, तिला रोज घासून पुसून अधिक मजबूत करावं लागतं. जसं एखादा तबलावादक रोज रियाज करतो, जसं शेतकरी रोज जमिनीची काळजी घेतो, जसं खेळाडू रोज सराव करतो, तसंच आपल्यालाही आपल्या गुणांवर सातत्याने काम करावं लागतं. कारण बी पेरलं म्हणून दुसऱ्या दिवशी झाड उभं राहत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो आणि सर्वात महत्त्वाचं संयम लागतो. आज तुम्ही जे छोटं पाऊल उचलाल ते कदाचित उद्या कोणालाच दिसणार नाही, पण काही वर्षांनी त्याच पावलांवर तुमचं संपूर्ण आयुष्य उभं असेल. म्हणून स्वतःची घाई करू नका, स्वतःची तुलना करू नका, स्वतःवर शंका देऊ नका. कारण या जगात तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुमचा आवाज वेगळा आहे, तुमचे अनुभव वेगळे आहेत, तुमची कथा वेगळी आहे आणि कदाचित या जगाला तुमच्या त्या वेगळेपणाची गरज आहे. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे. आपली ताकद समजली, आवड समजली, पण त्या गोष्टीत सातत्य कसं ठेवायचं? प्रेरणा संपली, मन खचलं, दिवस वाईट गेला तर पुन्हा उभं कसं राहायचं? याचं उत्तर कोणत्याही मोठ्या रहस्यात नाही. ते दडलं आहे आपल्या रोजच्या छोट्या सवयींमध्ये. आणि पुढच्या अध्यायात आपण पाहणार आहोत, रोजच्या साध्या कृती आयुष्याचा अर्थ कसा बदलू शकतात. अध्याय 4, छोट्या सवयींची शांत ताकद. एकदा एका वृद्ध माळ्याला एका मुलाने विचारलं, आज तुम्ही हे आंब्याचं रोप लावत आहात, पण याला फळं यायला 10-15 वर्ष लागतील. तेव्हा तुम्ही कदाचित इथेही नसाल. मग एवढी मेहनत कशासाठी? माळीनं मातीवर हात फिरवला, हलकंसं हसलं आणि म्हणाला, मी ज्या झाडांच्या सावलीत बसलो ती झाडं मी लावली नव्हती, कोणीतरी माझ्यासाठी लावली होती. आता माझी पाळी आहे. हे ऐकून मुलगा काही क्षण शांत राहिला, कारण त्याला समजलं होतं, मोठ्या गोष्टी एका दिवसात घडत नाहीत, त्या रोजच्या छोट्या कृतींमधून जन्म घेतात. आपण अनेकदा आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतो. सोमवारपासून लवकर उठायचं, दररोज व्यायाम करायचा, नवीन कौशल्य शिकायचं, पुस्तक वाचायचं, ध्यान करायचं. पण 4 दिवसांनी सगळं पुन्हा जुन्या मार्गावर येतं. का?
कारण आपण डोंगर चढायचा विचार करतो, पण पहिलं पाऊल टाकण्याचं महत्त्व विसरतो. एका गावात 2 शेतकरी होते. पहिला पावसाची वाट पाहत बसायचा. दुसरा दररोज शेत नांगरायचा, तण काढायचा, माती तयार ठेवायचा. जेव्हा पाऊस आला, पहिल्याचं शेत अजून तयार नव्हतं. दुसऱ्याच्या शेतात काही दिवसात हिरवी पालवी फुटली. संधी दोघांनाही मिळाली होती. फरक फक्त तयारीचा होता. जीवनातही असंच घडतं. प्रेरणा येण्याची वाट पाहणारे लोक अनेकदा जागेवरच राहतात, पण छोटी कृती करणारे लोक नकळत खूप पुढे निघून जातात. जर तुम्हाला लेखक व्हायचं असेल तर रोज फक्त 1 पान लिहा. जर वाचायची सवय लावायची असेल तर दररोज 10 मिनिटं वाचा. जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर सुरुवात फक्त 10 मिनिटं चालण्यापासून करा. लक्षात ठेवा, सवयींची ताकद त्यांच्या आकारात नसते, त्या सातत्यात असते. एक थेंब पाण्यानं दगड फुटत नाही, पण हजारो थेंब सतत पडले तर कठीण दगडातही खाच तयार होते. तुमच्या आयुष्यातील बदलही असेच असतात. आज केलेली छोटी कृती उद्या फारशी दिसणार नाही, पण 1 वर्षानंतर मागे वळून पाहिलं तर तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही. एक वृद्ध आजोबा रोज सकाळी 5 वाजता उठून त्यांच्या घरासमोरचा रस्ता झाडायचे. कोणी सांगितलं नव्हतं, कोणतं बक्षीस नव्हतं. एकदा नातवानं विचारलं, आजोबा, रोज हे का करता? ते म्हणाले, कारण स्वच्छ रस्त्यावर चालताना मला वाटतं की मी जगाला थोडंसं का होईना पण चांगलं करून सोडलं. मोठेपणा नेहमी मोठ्या कामात नसतो, तो साध्या कामात असलेल्या प्रामाणिकपणात असतो. आता स्वतःच्या दिवसाकडे पहा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कोणत्या सवयी नकळत जगत आहात? उठल्याबरोबर मोबाईल पाहणं, स्वतःची तुलना करणं, काम पुढे ढकलणं, की कृतज्ञतेनं दिवसाची सुरुवात करणं, काहीतरी नवीन शिकणं, एखाद्याला हसून भेटणं. आपलं भविष्य एखाद्या मोठ्या निर्णयानं कमी आणि रोजच्या सवयींनी जास्त घडतं. म्हणून आज एक मोठा संकल्प करू नका, फक्त एक छोटा बदल निवडा. रोज 5 मिनिटं शांत बसा. रोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. रोज एका व्यक्तीचं मनापासून कौतुक करा. रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा थोडा चांगला माणूस बनलो का? या प्रश्नाचं उत्तर जर हो असू लागलं तर तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल, यश म्हणजे एका मोठ्या क्षणाचं नाव नाही, ते हजारो छोट्या योग्य निर्णयांची बेरीज आहे. पण अजून एक गोष्ट बाकी आहे. आपण सवयी बदलू शकतो, कौशल्य वाढवू शकतो, पैसा कमावू शकतो. पण जर मन सतत भीतीनं भरलेलं असेल तर? जर प्रत्येक पावलावर अपयशाची सावली दिसत असेल तर पुढे चालायचं कसं? चला, आता आपण त्या अदृश्य शत्रूला भेटूया, जो अनेकांच्या स्वप्नांना जन्म घेण्यापूर्वीच मारून टाकतो. तो शत्रू म्हणजे भीती. अध्याय 5. भीती, जी आपल्याला थांबवत नाही पण हळूहळू बांधून ठेवते. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या जंगलाच्या काठावर उभे आहात. समोर एक अरुंद वाट आहे. त्या वाटेच्या शेवटी काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. कदाचित सुंदर फुलांनी भरलेली दरी असेल, कदाचित एखादा धबधबा असेल, किंवा कदाचित काहीच नसेल. म्हणूनच तुम्ही पहिलं पाऊल टाकत नाही. पण एक प्रश्न विचारूया, जर तुम्ही तिथेच उभे राहिलात तर तुम्हाला कधी कळेल का त्या वाटेच्या शेवटी काय आहे? याचं उत्तर आहे नाही.
आयुष्यातली सर्वात मोठी कैद लोखंडाच्या साखळ्यांनी होत नाही, ती आपल्या मनातल्या भीतीने होते. लोक हसतील, मी अपयशी ठरलो तर, माझ्यापेक्षा चांगले लोक आधीच आहेत, आता उशीर झाला आहे. हे 4 विचार कितीतरी स्वप्नांना जन्म घेण्याआधीच संपवतात. एका गावात एक मुलगा होता. त्याला गाण्याची खूप आवड होती. तो एकटा असताना मनापासून गायचा, पण लोकांसमोर आवाजच निघत नसे. एक दिवस त्याच्या आजोबांनी त्याला शेतात नेलं. त्यांनी एका छोट्या पक्ष्याकडे बोट दाखवलं आणि विचारलं, हा पक्षी गाण्यापूर्वी परवानगी मागतो का? मुलगा म्हणाला, नाही. आजोबा हसले. मग तू का मागतोस? त्या एका प्रश्नाने मुलाच्या आयुष्याची दिशा बदलली. कारण त्याला समजलं, आपण अनेकदा अपयशाला घाबरत नाही, आपण इतरांच्या मतांना घाबरतो. एकदा एका कुंभारानं 100 मडकी बनवली. त्यापैकी 20 तुटली. लोक म्हणाले, 20 वाया गेली. कुंभार म्हणाला, जर ही 20 तुटली नसती तर उरलेली 80 इतकी मजबूत झाली नसती. अपयश म्हणजे शेवट नसतो, तो अनुभवाचा शिक्षक असतो. ज्यानं कधी चूक केली नाही त्यानं कदाचित नवीन काही करण्याचाच प्रयत्न केला नाही. लक्षात ठेवा, लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं? 10 वेळा? 20 वेळा? कुणी त्याला सांगतं का, तू चालण्यासाठी बनलेला नाहीस? नाही. कारण प्रत्येकाला माहीत असतं की पडणं हा प्रवासाचा भाग आहे. पण मोठे झाल्यावर आपण स्वतःलाच थांबवायला लागतो. पहिल्याच अपयशानंतर निष्कर्ष काढतो, हे माझ्यानं होणार नाही. खरं तर प्रश्न असा असायला हवा, मी अजून काय शिकू शकतो? एका छोट्या शहरात राहणाऱ्या एका महिलेनं 40 नंतर शिक्षण पुन्हा सुरू केलं. लोक हसले. या वयात अभ्यास? ती काहीच बोलली नाही. 5 वर्षांनी ती त्याच शहरात विद्यार्थ्यांना शिकवत उभी होती. लोक बदलले नव्हते, पण तिच्या आयुष्याची कथा बदलली होती. कारण तिनं भीतीपेक्षा स्वप्नावर विश्वास ठेवला. आता स्वतःला विचारा, जर तुम्हाला खात्री असती की तुम्ही अपयशी होणार नाही, तर आज तुम्ही काय केलं असतं? नवीन व्यवसाय सुरू केला असता, पुस्तक लिहिलं असतं, गाणं शिकलं असतं, कॅमेरा हातात घेतला असता, किंवा अनेक वर्षांपासून मनात जपलेलं एखादं स्वप्न पुन्हा उचललं असतं? उत्तर काहीही असो, त्या दिशेनं आज एक छोटं पाऊल टाका. कारण भीती कधीच पूर्णपणे संपत नाही. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे चालत राहणं. आणि अजून एक गोष्ट, जीवनात सर्वात जास्त पश्चात्ताप कोणत्या गोष्टीचा होतो माहीत आहे? अपयशाचा नाही, तर त्या संधींचा, ज्या आपण फक्त घाबरलो म्हणून कधी स्वीकारल्याच नाहीत. एक दिवस आरशात पाहताना स्वतःला अभिमानानं म्हणता आलं पाहिजे, मी प्रयत्न केला. कारण प्रयत्न करणारा माणूस हरू शकतो, पण प्रयत्नच न करणारा आधीच हरलेला असतो. आता पुढचा प्रश्न उरतो. समजा तुम्ही भीतीवर मात केली, स्वतःची ताकदही ओळखली, छोट्या सवयीही लावल्या. मग आयुष्यात खरा आनंद कुठे सापडतो? मोठ्या यशाचा? ने सापडतो. मोठ्या यशात की रोजच्या साध्या क्षणांमध्ये? चला, आता आपण त्या छोट्या आनंदांचा शोध घेऊया, जे आपल्या डोळ्यांसमोर असतात, पण आपणच त्यांना पाहणं विसरून जातो. अध्याय 6. आयुष्य बदलणारा शेवटचा प्रश्न. एक वृद्ध माणूस आपल्या घराच्या अंगणात बसला होता. संध्याकाळचा सूर्य हळूहळू मावळत होता. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण डोळ्यांत एक विलक्षण शांतता होती.
त्याच्याकडे एक तरुण आला आणि विचारलं, काका, इतकं आयुष्य जगलात, एक गोष्ट सांगा, खरं सुख नेमकं कुठे मिळतं? वृद्धानं काही क्षण आकाशाकडे पाहिलं. मग तो हळू आवाजात म्हणाला, मी आयुष्यभर सुख शोधत राहिलो. कधी पैशात, कधी यशात, कधी लोकांच्या कौतुकात. पण जेव्हा शोधणं थांबवलं आणि प्रत्येक दिवस मनापासून जगायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की सुख कधीच हरवलं नव्हतं. हरवलेलो मी होतो. हे ऐकून तरुण शांत झाला, कारण त्याला समजलं होतं, जीवन म्हणजे एखाद्या शिखरावर पोचण्याची शर्यत नाही, ते रोजच्या छोट्या क्षणांमध्ये स्वतःला शोधण्याची कला आहे. कधी आईनं प्रेमानं वाढलेल्या जेवणात, कधी मित्रासोबतच्या मनमोकळ्या हसण्यात, कधी पावसाच्या पहिल्या सरीत, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिलेल्या मदतीत, आणि कधी फक्त स्वतःसोबत घालवलेल्या काही शांत मिनिटात. आजपासून तुमचं आयुष्य एका रात्रीत बदलणार नाही. उद्या उठल्यावर सगळ्या समस्या संपणार नाहीत. पण एक गोष्ट नक्की बदलू शकते, तुमचा दृष्टिकोन. कारण परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याची नजर मात्र आपल्या हातात असते. आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या कालच्या निर्णयांचं फळ आहे, आणि उद्या तुम्ही जे असाल ते आज घेतलेल्या छोट्या निर्णयांवर ठरणार आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. घाई करू नका, तुलना करू नका. तुमचा वेग कमी असेल तरी हरकत नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही थांबू नका. कारण नदी कधी धावत समुद्रापर्यंत पोचत नाही, ती फक्त सतत वाहत राहते आणि एक दिवस स्वतःच समुद्राला भेटते. तुमचं आयुष्यही तसंच आहे. दररोज एक छोटं पाऊल, दररोज एक नवीन शिकणं, दररोज थोडं अधिक प्रेम, दररोज थोडी अधिक प्रामाणिकता. आणि हळूहळू तुम्ही अशा ठिकाणी पोहोचाल जिथे बाहेरचं जग बदललेलं नसेल, पण तुमच्या आत एक नवीन माणूस जन्माला आलेला असेल. आता या प्रवासाच्या शेवटी मी तुम्हाला फक्त एकच विनंती करतो. आज रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभं राहा, स्वतःच्या डोळ्यांत पहा आणि शांतपणे स्वतःला विचारा, जर माझ्याकडे फक्त एकच आयुष्य असेल तर मी ते खरंच माझ्या मनाप्रमाणे जगतोय का? जर उत्तर हो असेल तर त्या प्रवासाबद्दल कृतज्ञ राहा, आणि जर उत्तर नाही असेल तर निराश होऊ नका. कारण बदलासाठी सर्वोत्तम वेळ काल असू शकतो, पण दुसरा सर्वोत्तम वेळ आज आहे. कदाचित ही कथा उद्या विसरली जाईल, हे शब्दही काळाच्या ओघात हरवून जातील. पण जर यातील एक जरी विचार तुमच्या मनात राहिला, जर उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःसाठी एक छोटं सकारात्मक पाऊल उचललं, तर या संपूर्ण प्रवासाचा अर्थ पूर्ण होईल. लक्षात ठेवा, जीवनाचा उद्देश कुठेतरी दूर सापडत नाही. तो प्रत्येक दिवशी, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक प्रामाणिक क्षणात हळूहळू घडत जातो. आणि कदाचित आजपासून तुमचा तो प्रवास सुरू झाला आहे. धन्यवाद.